हिंदू धर्मामध्ये पण असं एक लेक आहे, एक तलाव आहे, जिथे अक्षरशः आपण आंघोळ केली या तिथे त्याचं पाणी आपल्या शरीराला स्पर्श झालं तरी बरेचशा गोष्टी व्याधी आपले नाहीसे होतात. पुष्कर हे राजस्थानच्या अजमेरच्या तिथे कुठेतरी स्थायिक आहे. त्याची कथा अशी आहे की ब्रह्मदेव एक वज्ररंभा नावाच्या राक्षसावर युद्ध करत होता. त्यावेळेस त्या कंबळाच्या 3 पाकळ्या या पृथ्वीवरती पडल्या. त्या 3 पाकळ्या ज्या तिथे पडल्या, आज त्याला पुष्कर असं म्हणतो. तिथे एक तलाव आहे. त्या तलावामध्ये आंघोळ केली तर तिथे आपण बरेच व्याधी या तुमचे पितृदोष हे सगळे नाहीसे होतात. पण त्याची कथा अशी होती की जेव्हा ते आपण हे ब्रह्मदेव तिथे यज्ञ करत होते, ते यज्ञामध्ये सरस्वती माताला बसायचं होतं. पण काय कारणामुळे सरस्वती माता येऊ शकली नाही. तर इंद्रदेवाच्या सजेशनमुळे त्यांनी एक गायत्री नावाची एक व्यक्ती स्त्री होती, तिला बसवलं. नाईलाजाने आपल्या ब्रह्मदेवाला तिच्याशी लग्न करावं लागलं, विवाह करावा लागला. जेव्हा त्याच क्षणाला सरस्वती माता प्रकटली, पण ते बघून तिला खूप राग आला आणि ब्रह्मदेवाला त्यांनी शाप दिला की तुला पृथ्वी तलावरती कुणीही पूजा करणार नाही. जेव्हा सगळं झाल्यानंतर जेव्हा सरस्वती माता शांत झाली तर ब्रह्मदेवाला तिने सांगितलं की तुला याच ठिकाणी फक्त पूजलं जाईल. पण पुष्कर हे सर्वात महत्वाचं लेक या तलाव आहे. प्रत्येक हिंदू धर्माच्या माणसाने तिथे जाऊन यावं आणि आपली व्याधी काय असेल, म्हणजे मी स्वतः ऐकलेलं आहे की असे टेस्टिमोनी सुद्धा आहेत की त्या पाण्यामध्ये अगर तुम्ही आंघोळ केली तर तुमचे स्किन प्रॉब्लेम सुद्धा नाहीसे होतात. तर असं स्किन प्रॉब्लेम जिथे एवढं नाहीसे होतात तर मग तुमचे पितृदोष बाकीच्या ह्या गोष्टी पण नाहीसे होत असेल.